नमस्कार मंडळी, काल मी व्हिडिओ टाकला नाही, आज टाकतो. तुम्ही कसे आहात ते मला कमेंट करून सांगा. आणि तसेच हा तिसरा दिवस आहे माझा. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला माझा जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम, वालेकुम सलाम. आणि तसेच काल तुम्हाला मी असं सांगितलं होतं की मी तुम्हाला बरीच माहिती सांगणार हो, तर आज मी माहिती सांगतो. हा बघा हा रोलर आहे. हे बघा रोलरची ही स्टेरिंग आहे काय, आणि हे पुढचा भाग आहे त्याचा, हा मागचा भाग आहे, हा डोंगर आहे. आणि हे बघा हे रोड चालू आहे, दिसते का रोड तुम्हाला? हे आजूबाजूचा रोडचा परिसर म्हणजे डोंगराचा. आणि एक दुसरा रोलर तिथं पहिले आणला होता त्यांनी, पण तो रोलर चालत नाही. ते बघा हा रोलर फसलेला आहे तिथं चिखलामध्ये, चिखलात फसला. तो फसल्यामुळं काय हे चालत नाही. हे बघा कसं डोंगर आहे, कसं हे आहे तुम्हाला दिसते बघा. सगळं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा कशी गाडी आहे, बघा कशी आहे का. वरती आभाळ पण आलेलं आहे. ही मला वाटते ही गाडी दवाखान्याची असं. इथं सिम्बॉयसिस कॉलेज आहे, दवाखाना. बाहेर देशातली मुलं येतात पुण्यामध्ये, लवळे गावामध्ये. आणि हे बघा तुम्ही त्याच्यावर उत्तरच देत ना. उत्तर द्यायला पाहिजे ना साहेब, कमेंट करायला पाहिजे, उत्तर द्यायला पाहिजे, सबस्क्राईब करायला पाहिजे. हां, पण तुम्ही काही सबस्क्राईब केलेला नाही. काही लोकांनी केले म्हणतात नाही नाही नाही, हा माणूस चांगला आहे, याला सबस्क्राईब करायलाच पाहिजे, कमेंट करायलाच पाहिजे. कारण कसं आहे, तुम्ही जर केलं. दुसरं तात्पर्य म्हणजे माझे एक एम म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर, दुसरी सिव्हिल इंजिनियर झाली. बी तिला 91% मार्क पडले साहेब. 91% कशाला म्हणतात? बी झाली ती लास्ट वर्ष डिग्रीच होतं. ती मोठी तर भरते, खूप शिकली, इलेक्ट्रिकल इंजिनियर एम ई झाली. मुलगा ग्रॅज्युएशनला आहे आता, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन आता IT कंपनीत तो काम करतो. तसं त्याचंही बरं आहे, तर करतो. आता लग्न काही झालेलं नाही, तो लहान आहे ना.